विद्यार्थी मित्रांनो, तृतीय वर्ष कला पेपर क्रमांक 5 याच्या अंतर्गत प्रकरण क्रमांक 1 मधील असणारी साहित्याची भाषा या अनुषंगाने आपण ज्या शब्दशक्ती आहेत त्या शब्दशक्तींविषयीचं विवेचन पाहणार आहोत. कवी व्यापार म्हणजे व्यंजन व्यापार. अर्थात कवी व्यापार या कल्पनेत वक्रोक्ती, अलंकार, रीती या घटकांचा समावेश होतोच, परंतु कवीच्या प्रतिभेचे अतिरमणीय असे स्वरूप त्या व्यंजना व्यापारातून व्यक्त होत असते. आणि म्हणून काव्यामध्ये व्यंगार्थाला आत्मपद देऊन आनंदवर्धनाने आपला जो ध्वनी सिद्धांत आहे तो ध्वनी सिद्धांत प्रस्थापित केलेला दिसतो. ममाटाने सुद्धा साहित्य इतिहासापासून शास्त्रापासून काव्याचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला आपल्याला दिसून येतो आहे. वेदादी शास्त्रे ही शब्दप्रधान असतात. इतिहास पुराणांमध्ये तात्पर्यार्थ असतो, तर काव्य हे या दोन्हीपेक्षा विलक्षण स्वरूपाचे असतात. काव्यात शब्द आणि अर्थ यांना एक गौणत्व जे आहे ते प्राप्त झालेले असते. कवी व्यापाराचे अस्तित्व उद्दिष्ट जो रस स्थायी आहे त्याचे अंग म्हणून शब्दार्थ अशा अर्थाने वापरलेला आपल्याला दिसून येतो आहे. शब्दार्थाच्या ठिकाणी रसनिष्पत्तीचे जे सामर्थ्य असतं ते सामर्थ्य व्यंजन व्यापारामुळेच होत असतं. या दृष्टीने काव्यामध्ये शब्दाच्या असणाऱ्या व्यंजना व्यापारालाच महत्त्व प्राप्त होताना दिसते. तत्त्वज्ञानादी असणारी जी शास्त्र आहेत त्या शास्त्रांमध्ये शब्दांच्या सांकेतिक अशा निश्चित अर्थाला प्राधान्य असते. हा सांकेतिक निश्चित अर्थ म्हणजे वाच्यार्थ होय. परंतु काव्यातील शब्दांना कवी व्यापारामुळे वाच्यार्थाहून वेगळ्या स्वरूपाचा जो अर्थ असतो तो प्राप्त होत असतो. काव्य सौंदर्य या कवी व्यापार निर्मित अर्थावर अधिष्ठित झालेले असते. या शक्तीमुळे शब्दांना वेगळ्या स्वरूपाचा जो अर्थ आहे तो प्राप्त होत असतो. काव्याच्या ठिकाणी या ज्या शब्दशक्तींमुळे सौंदर्य प्राप्त होते त्या शब्दशक्तींचा शोध हा एक महत्त्वाचा विषय काव्यशास्त्रामधील मांडला गेलेला आहे. त्यासाठी अलंकार शास्त्रामध्ये शब्दांच्या विविध शक्ती ज्या आहेत आणि त्या शब्दांना प्राप्त होणारे अर्थ जे आहेत त्यांचा जो विचार आहे तो मांडण्यात आलेला आहे. तर या अनुषंगाने आपल्याला शब्दांच्या 3 शक्ती आहेत आणि त्या शब्दांच्या 3 शक्ती पाहायच्या आहेत. शब्द म्हणजे पदार्थाचे प्रतीक. वृक्ष हा शब्द या वृक्षाचे प्रतीक आहे. वृक्ष हा शब्द आपल्याला उच्चारता क्षणी विशिष्ट प्रकारची जी आकृती असते आपल्या डोळ्यासमोर येते, मनोचक्षुषा समोर येते. शब्दांच्या ठिकाणी ही जी शक्ती असते तिला अभिधा असं म्हटलं जातं. आणि या शक्तीमुळे शब्दांना जो अर्थ प्राप्त होतो तो वाच्यार्थ होय. पण प्रत्येक वेळा वाक्यार्थ समजून घेण्यासाठी वाच्यार्थ जो असतो तो अपुरा पडत असतो आणि कित्येक वेळा त्याचा उपयोग होत सुद्धा नाही. अशा वेळी अर्थाचे ग्रहण होण्यासाठी शब्दांच्या वेगळ्या शक्तीचा प्रत्यय यायला लागतो. उदाहरणार्थ तू शुद्ध राक्षस आहेस. एखाद्या माणसाला जर आपण हे उद्देशून म्हटलं तर राक्षस या शब्दाचा अर्थ वाच्यार्थाच्या दृष्टीने उपयोगी पडणारा नाही. येथे राक्षस या शब्दाने क्रूर कर्म करणारा माणूस असा अर्थ सुचवायचा आहे. घरावरून हत्ती गेला या वाक्यामध्ये घरावरून म्हणजे रस्त्यावरून अथवा घराच्या समोरून असा जो अर्थ आहे तो इथे आपल्याला घ्यावा लागतो. शब्दाची ही जी शक्ती आहे तिला लक्षणा असे म्हणतात आणि या शक्तीने व्यक्त केलेला अर्थ म्हणजे लक्षार्थ होय. पण कित्येक वेळा एवढ्यानेही भागत नाही. शब्दाचा उच्चार करताच श्रोत्यांच्या मनामध्ये वाच्यार्थ तर उरतोच, पण त्याहीपेक्षा भिन्न व्यापक वेगळ्या अर्थाची सूचना मिळते. या सूचनेला फार महत्त्व आहे. शब्दाची ही जी शक्ती आहे तिला व्यंजना असं म्हणता येतात. म्हणजे सूचित अर्थ म्हणजे व्यंगार्थ. गंगायाम घोषाः या पदावलीमध्ये गंगेमध्ये असलेला घोष म्हणजे वाडा याचा अर्थ असा घेता येणार नाही. गंगेमध्ये घोष कसा असू शकेल? गंगे म्हणजे गंगेच्या काठावर हा अर्थ तिथं लक्षणेने प्राप्त झालेला आहे. पण गंगायाम या शब्दाने आणखीन काही अर्थ सूचित होतो. हे गंगा नदीवरून येणारा शीतल व पवित्र वारा, गंगा नदीचे पुण्यपद सानिध्य इत्यादी हा व्यंगार्थ जो आहे अथवा ध्वन्यार्थ जो आहे तो आहे. बुद्ध गयेचा पिवळा वारा. मर्ढेकरांच्या कवितेमध्ये आपल्याला ही लक्षणा किंवा ही व्यंजना
अशी दिसून येते. तर शक्तींचा सुंदर संयोग आपल्याला इथं आढळतो. पिवळा हा शब्द बौद्ध भिक्षूंनी परिधान केलेल्या पीतवस्त्रासाठी आलेला आहे. ही लक्षणं आहे. हा पिवळा म्हणजे केवळ पीतवर्ण एवढाच अर्थ कवीला सांगायचा नाही, तर बुद्धाच्या निवासानं पवित्र झालेली बुद्धगया भारतीयांसाठी एक क्षेत्रस्थान बनलेली आहे. अशा या पवित्र क्षेत्रस्थानी गंगा नदीवरून वाहत येणारा वारा पावित्र्याचे उदात्त असं जे वातावरण आहे तो निर्माण करणारा आहे. तो केवळ वारा राहत नाही, तर तो बुद्धाला ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणचे तो महात्म्य जे आहे तो महात्म्य सांगतो, ध्वनित करतो. पिवळा वारा अर्थाची ही जी सूक्ष्म वलय रसिकांच्या ठिकाणी निर्माण होतात त्याला काव्यशास्त्रामध्ये व्यंगार्थ अथवा ध्वन्यार्थ असं नाव जे आहे ते दिलेलं आहे. आनंदवर्धनाने ध्वनीला काव्याचा आत्मा म्हटलेला आहे. अभिनवगुप्त, मम्मट यासारख्या श्रेष्ठ साहित्यकारांनी ध्वनीचे काव्यामधील असणारा जे श्रेष्ठत्व आहे ते प्रतिपादन केलेले आहे. तेव्हा ध्वनीचा स्वतंत्रपणे नंतर विचार करता येईल. प्रस्तुत संदर्भात शब्दांना ज्या शक्तीमुळे अर्थ प्राप्त होतो त्या 3 शक्तींचा क्रमाने विचार करता येतो. पहिली आहे अभिधा, दुसरी आहे लक्षणा आणि तिसरी आहे व्यंजना. त्याच्यापैकी पहिली जी शब्दशक्ती आहे ती आहे अभिधा म्हणजे वाच्यार्थ. शब्दांना विशिष्ट पदार्थवाचक असा अर्थ कसा प्राप्त होतो याचे उत्तर देणे कठीण आहे. भाषाशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या उपपत्ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापैकी कोणत्याच उपपत्तीने या प्रश्नाचा उलगडा होऊ शकत नाही. शेवटी अमुक शब्दाचा अमुक अर्थ करावा ही ईश्वर इच्छा म्हणून हा विचार सोडून द्यावा लागतो. अस्मात् शब्दात अयम अर्थ बोधव्य इति ईश्वरेच्छा. याला ईश्वर संकेत असं म्हटलेलं आहे शब्दांना. ईश्वरी संकेताने म्हणजे इच्छेने शब्दांना विशिष्ट अर्थ निष्पन्न झाले. पण व्यवहारामध्ये असे दिसून येते की आपणही नवे नवे संकेत जे आहे ते निर्माण करतो. विशेष नामामध्ये माणसाने निर्माण केलेल्या संकेतातून निर्माण होतात. नव्या नव्या वस्तूंसाठी आपण नवे नवे शब्द जे आहेत ते योजत असतो. ती ईश्वरी इच्छा किंवा संकेत आहे असं म्हणण्याकडे बऱ्याच वेळा आपला कल असतो, कारण त्याच्याविषयी आपल्याला काही सापडत नाही. असं सापडत नाही म्हणून आपण ते ईश्वराची इच्छा आहे असं आपण म्हणत असतो. संकेताने विशिष्ट प्रकारचा जो अर्थ असतो तो शब्दांना प्राप्त होत असतो. संकेत म्हणजे समाजाची मान्यता. संकेत जर समाजाला माहिती नसेल तर शब्दाचा अर्थ समजणार नाही. नैयायिकांचा ईश्वर संकेतवाद मीमांसकांना आणि वैयाकरणांना मान्य नाही. तर व्याकरणीकार आणि ह्या ज्या आहेत त्यांनी त्याच्यामध्ये वाद आहे. तर वृक्ष हा आपण शब्द उच्चारता विशिष्ट वस्तू आपल्या मनापुढे उभी राहते आणि तो शब्द उच्चारण्याचा आशय आपल्याला कळतो. शब्द आणि पदार्थ यामधील वाच्यवाचक इतरेतरांसाध्यान उद्भवतं असं एक मत आहे. परस्पर भिन्न पदार्थ अभिन्नत्वाने प्रतीत होणे म्हणजे अध्यास. वृक्ष हा शब्दोच्चार, त्याबरोबर श्रोत्यांच्या मनावर होणारा बोध. वृक्ष या शब्दात वाच्य असो वस्तू म्हणजे सगळ्या या दृष्टीने आपल्याला बोध काय, शब्दांवाच्य काय, हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजे एकरूपता म्हणजे संकेत. संकेताचा एक अर्थ काय, एकरूपता म्हणजे संकेत. शब्द आणि अर्थ भिन्न असूनही तादात्म्य पावतात आणि एका पदार्थाच्या रूपाने ते व्यक्त होतात. अर्थात या मताचा आश्रय करूनही विशिष्ट पदार्थ विशिष्ट शब्दाने वाच्य का होतो, म्हणजेच तो पदार्थ त्याचा वाचक शब्द याचे तादात्म्य का होते याचा जो खुलासा आहे तो खुलासा आपण करू शकत नाही. हे सगळ्यामध्ये आकाश हा शब्द उच्चारतात. आकाश ही वस्तू आपल्या डोळ्यासमोर का येते? वृक्ष, उद्यान या दुसऱ्या वस्तू का डोळ्यासमोर येत नाहीत? याचा उलगडा वरील इतरेतरांच्या साध्याने होत नाही. परस्पर भिन्न वस्तूंचा हा अध्यास संकेताने होतो एवढेच आपल्याला त्याच्याविषयी सांगता येते. संकेत कसा ठरला याचा उलगडा मात्र आपल्याला होऊ शकत नाही. शब्द आणि पदार्थ यांची जी काही एकरूपता आहे अथवा संकेत स्मृती रूप आहे तसे नसते तर संकेताने अर्थबोध जो आहे तो होणं शक्य झाला नाही. याचा अर्थ संकेताला समाजाच्या स्मृतींमध्ये स्थान मिळालेले असले पाहिजे. कोणताही संकेत जो आहे त्या संकेताला
शब्दशक्तीमध्ये, अभिधेयमध्ये आपल्याला महत्त्व आहे. आणि संकेतार्थ असं आपण म्हणतो असतो. शब्दाचा अर्थ म्हणजे एक प्रकारचा संकेतार्थ. धन्यवाद.